CWCची मीटिंग संपलेली आहे। वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, काय महत्त्वाचे मुद्दे होते बैठकीमध्ये? नाही, आजच्या बैठकीमध्ये जे आहे CWCच्या मीटिंगमध्ये जे आहे ते महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये हेच होतं की ज्या तऱ्हेने हे इलेक्शनमध्ये लोकांचा सहभाग राहिला, लोकांनी या लोकशाहीमध्ये स्वतःहून मोठा पाठिंबा दिला। प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे अकाउंट सील केलेले असताना, सरकारी यंत्रणांचं दबाव तंत्र असताना, पक्षामध्ये नेते गेले असताना सुद्धा जनता उभी राहिली। पक्षामधले आम्ही जी भूमिका मांडली की जनगणनेच्या बाबतीमध्ये असेल, अग्निवीर योजनेच्या बाबतीमध्ये असेल, महालक्ष्मी योजनेच्या बाबतीमध्ये असेल, की जनतेने ठरवलं की आम्हाला यावेळेला जे आहे ते महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला मतदान करायचं आणि त्यानुसार त्यांनी मतदान केलं। तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये वोटिंग पॅटर्न झाला ते महाराष्ट्रामध्ये गद्दार विरुद्ध खुद्दार अशी सुद्धा लढाई झाली, त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला। मला सांगा, विरोधी पक्ष नेतेपदाच्या संदर्भाने काही चर्चा झाली? नाही, त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय होईल आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं संध्याकाळी काहीतरी निर्णय होईल। पुढची स्ट्रॅटजी नक्की ठरलेलं यामध्ये प्रश्नच काय, आता येणाऱ्या काळामध्ये पुढची स्ट्रॅटजी पण ठरणार आहे। आणि ज्या तऱ्हेने आम्हाला लोकसभेमध्ये निकाल लागलेला आहे, तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 154 पेक्षा जास्त सीटांवरती आम्ही पुढे आहोत। मुंबईमध्ये जवळपास 20-22 सीटाच्या वरती आम्ही पुढे आहोत। त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की या आता मेंटेन करून पुढच्या सीटावर पण काम करावं। आम्ही न थांबता आम्ही येणाऱ्या काळामध्ये स्ट्रॅटजी करून नीटच्या संदर्भात भ्रष्टाचाराची सगळी गोष्ट समोर येते, काय भूमिका? हे सुद्धा नीटची सुद्धा चर्चा झाली की जे नीटचे प्रश्न आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्याची जबाबदारी त्या केंद्र सरकारला घ्यावी लागेल। महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देणं आणि जातीयतेचं आणि समाजासमोर तणावाचं वातावरण करणं हीच त्यांची नेहमीची स्ट्रॅटजी आली आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात आम्ही खासदारांची बैठक होणार आहे का? कशासाठीची बैठक? सकाळी 5:30 खासदारांची बैठक आहे पार्लमेंटमध्ये, तिथे भेटूच आपण। पण या आजच्या बैठकीच्या माध्यमातून एक चांगली सखोल चर्चा झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही कसं ते येणारं इलेक्शन आहे, महाराष्ट्र असेल, झारखंड असेल, त्या ठिकाणी जम्मू काश्मीर असेल, हरियाणा असेल, याच्यामध्ये सरकार कसं स्थापन करू या संदर्भात निर्णय झाला। धन्यवाद ताई, पुढारी न्यूजची बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।